नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण जी आंबा पिकाची बाग सल्ला किंवा आंबा पिकाची सिरीज चालू केलेली आहे, त्याच्यात आपण आत्तापर्यंतच्या भागामध्ये मोहोर संरक्षण असो किंवा मोहोर यायच्या अगोदर, त्याचबरोबर मोहोर आल्याच्या नंतर आणि त्याचबरोबर आंब्यामध्ये येणारे वेगवेगळे जे रोग असो, किडी असो, ह्याची आपण सविस्तर माहिती वेगवेगळ्या भागामध्ये मागेल आपण पाहितलेली आहे. त्यातलाच आपण आज एक वेगळा विषय आणि वेगळा भाग घेऊन आपण शेतकरी बंधूपाशी आलेलो आहोत. तत्पूर्वी जर शेतकरी बंधू आपण नवीन असाल तर ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि माहिती आवडल्यास कॉमेंट्स करावे आणि आंबा बागायतदारांना आपल्याला ही माहिती पोहोचावी, मी अशी आपल्याला विनंती करतो. आपण ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सध्या जवळपास मोहोर सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याच्यात मोहरामध्ये आपल्याला जर बघितली तर हा एक पर्णगुच्छ नावाचा जो रोग आहे हा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि हे जर बघितलं तर असा मोहर आपल्याला जर आलेला दिसला तर मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये म्हणजे मोहराचं रूपांतर जे फळामध्ये व्हायला पाहिजे ते आपल्याला झालेलं दिसत नाही. आता तुम्ही नॉर्मली जर आपला मोहर जर बघितला तर नॉर्मली मोहरमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या मोहराचं म्हणजे फुलं आलेले आणि फुलं आलेले तयार झालेले आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं बारीक बारीक म्हणजे ज्वारीवाणी किंवा बाजरीवाणी बारीक बारीक कण्या किंवा बारीक बारीक तयार झालेलं दिसतं. आणि हे म्हणजे नॉर्मल जो मोहोर असतो ह्याच्यामध्ये आपल्याला हे म्हणजे फुलातून फळं तयार झालेले दिसते. पण बऱ्याच वेळेस असं होतं की मोहोर येतो, पण मोहोर आल्याच्या नंतर त्याचं जे म्हणजे फुलं आहेत तर फुलातून फळामध्ये जे रूपांतर व्हायचं आहे हे न झाल्यासारखं दिसतं. आणि तिथं आपल्याला हे अशा पद्धतीने गुच्छ तयार झालेला दिसतो. आता आपण जर बघितलं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचं सविस्तर माहिती बघणार आहोत. आणि जर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा असा मोहराला म्हणजे गुच्छ तयार होतो. ह्याच्यात हे अशा बारीक बारीक हे तयार होत्यात म्हणजे हे म्हणजे फुलातून जी बारीक अशी ही तयार व्हायला पाहिजे म्हणजे कैरी ही तयार होत नाही आणि डायरेक्ट असा हा गुच्छ टाईप तयार होतो. ह्याला पर्णगुच्छ किंवा मॉल फॉर्मेशन सुद्धा ह्याच्यामध्ये म्हटलं जातं. आणि काही वेळेस हे नवीन जर पालवी निघत असली तर त्यावेळेस त्या भागाला सुद्धा काही वेळेस होतं. हे असे दोन्ही प्रकारे म्हणजे मोहरामध्ये बी आणि त्याचबरोबर आपल्या जे नवीन पालवी निघते किंवा जो शेंडा निघतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला झालेलं असं दिसून येतं. आणि हा पर्णगुच्छ झाल्याच्या नंतर आपल्याला फळं येत नाहीत किंवा त्या झाडाची जी वाढ आहे ही सुद्धा होत नाही. हा रोग जो आहे हा फ्युजेरियम जी बुरशी आहे ह्याच्यामुळं होतो. आणि ह्या रोगाचा प्रसार हा म्हणजे इन्फेक्टेड झाडावरून आपल्या हेल्दी झाडावर, आता मोहरामध्ये जर बघितलं तर आपण मधमाशी किंवा बाकीच्या बऱ्याच पॉलिनेशनच्या कीटकनाशकांचा ह्याच्यामध्ये पॉलिनेशनसाठी किंवा परागीभवनासाठी उपयोग होतो. त्याच्या मार्फत होतो ह्या बुरशीचा किंवा जोराचा वारा जो असतो ह्याच्यामुळं सुद्धा ह्याचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे तसं जर बघितलं तर हा प्रायमरी इन्फेक्शन जे आहे ह्याचं इयरबोर्न असल्यासारखा डिसीज आहे. आणि ह्याच्यामुळं अशा पद्धतीने जर आपल्याकडे ह्या पर्णगुच्छाचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे जे फळं तयार होणार आहे हे जे नुकसान झालेलं दिसतं आणि फळं बिलकुल सुद्धा तयार होत नाहीत. आता इथं आपण टिपिकली सिमटम्स ह्याच्यात बघताना हे पूर्ण ह्या मोहराचा असा गुच्छ तयार झालेला आहे. आणि गुच्छ तयार झाल्याच्या नंतर ह्याच्यातून आपला कुठलंही म्हणजे फळं तयार झालेले दिसत नाहीत किंवा फळं सुद्धा तयार होत नाहीत. हे पूर्ण जी फांदी आहे हे आपल्याला इन्फेक्टेड झालेली जाते. आता हे आपण प्रादुर्भाव बघितला, सगळं झालं, ह्याचं तुम्हाला मी कारण सुद्धा सांगितले की कशामुळे हा आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो. तर हे आपल्याला महत्वाचं ह्याचा जर विचार केला तर ह्या रोगाचं आपल्याला व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याचा जर विचार केला एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला हा दिसू शकतो किंवा मार्च मध्ये सुद्धा ज्यावेळेस किंवा ज्या भागामध्ये ज्या टायमाला मोहर येतो त्यावेळेस ह्याचा आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसतो. आणि हे असा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर आपल्याला काय करायचं की ह्याच्यापासून म्हणजे आता इथं आपण ही फांदी बघतात, ह्या फांदीपासून साधारणपणे ईदभर खाली असं ईदभर खाली म्हणजे साधारणपणे 15 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला ही फांदी कट करायची. आणि कट केलेली फांदी लगेच गोणीत भरायची
आणि गोणीत भरून आपल्याला ही काय करायची, व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावायची. हे महत्वाचं आपल्याला ह्याच्यामध्ये उपाययोजनामध्ये आहे. जर तुम्हाला पानाचा गुच्छ तयार झालेला दिसला असला तर पानाचा गुच्छमध्ये सुद्धा सेम आपल्याला अशाच पद्धतीने करायचंय. म्हणजे त्याचा सुद्धा पानाचा गुच्छ तयार झालेला ते आपल्याला अर्धा फूट किंवा 1 इंच आपल्याला ते कट करायचं आणि कट केलेलं सगळं आपल्याला एखाद्या गोणीमध्ये वगैरे भरायचं. आणि भरल्याच्या नंतर आपल्याला कट केल्याबरोबर लगेच त्या झाडाला कार्बेंडेजिमची जी पावडर आहे ही आपल्याला 0.1% म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याची आपल्याला फवारणी चांगल्या पद्धतीने घ्यायची. तर आपल्याला ह्या रोगाचा व्यवस्थितरित्या बंदोबस्त करता येतो. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय की ज्यावेळेस म्हणजे जुलै ऑगस्ट किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नॅप्टॅलिक ॲसिटिक ॲसिड NaA आपल्याला साधारणपणे 200 ppm चं द्रावण तयार करून आपल्याला त्यावेळेस एकदा ह्याच्यावर फवारणी करायची. तर हे असं जर आपण म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये जर नॅप्टॅलिक ॲसिटिक ॲसिडची फवारणी केली आणि कार्बेंडेजिम पावडर मी तुम्हाला सांगितले कट केल्याबरोबर आणि त्याच्यानंतर अजून एक 10-15 दिवसाच्या अंतराने परत एक जर आपण फवारणी केली तर आपल्याला ह्या रोगाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं. आणि मग त्याच्यामुळं आपल्या जे आंबा बागेमध्ये येणारा हा पर्णगुच्छ किंवा आपण त्याला जे मॉल फॉर्मेशन म्हणतो हे आपल्याला व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की हा रोग दिसल्याबरोबर आपल्याला ह्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थितरित्या केलं तर आपल्याला ह्या रोगाचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला करता येतं किंवा त्याचं व्यवस्थापन सुद्धा चांगलं करता येतं. आता इथं तुम्हाला मी एक थोडक्यात दाखवतो. हे म्हणजे समजा आता हे हातानेच मी हे कट करत आहे. हे असे कट करायची ही म्हणजे 15 सेंटीमीटर पर्यंत कट केलेली ही व्यवस्थितरित्या अशीच घ्यायची आणि हे असं घेतलेलं कट केलेलं हे आपल्याला व्यवस्थितरित्या ह्याचा नायनाट करायचा. म्हणजे बॅगेमध्ये किंवा हे असं ह्याचं कारण की हे जे बुरशी आपल्याला शेतामध्ये पडता कामा नये. तर ही एक आपल्याला ह्याच्यात काळजी घ्यायची. आणि ह्याचं व्यवस्थापन कट केल्याबरोबर तुम्हाला जे सांगितलं कार्बेंडेजिम पावडर कट केल्याबरोबर फवारणी करणे 1 ग्रॅम प्रति लिटरनी आणि त्याचबरोबर नॅप्टॅलिक ॲसिटिक ॲसिड जर फवारणीमध्ये 200 ppm चं वापरलं तर आपल्याला व्यवस्थितरित्या ह्या रोगाचं व्यवस्थापन किंवा ह्याचं चांगल्या पद्धतीने निर्मूलन आपल्या बागेतलं करता येतं. तर आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ह्या रोगाचं व्यवस्थापन जर व्यवस्थितरित्या केलं तर पुढच्या वर्षी आपल्या बागेवर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. तेव्हा त्याचं आपल्याला नियंत्रण व्यवस्थितरित्या करता येतं किंवा पुढच्या वर्षी ह्याचा प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपल्याला ह्याचं व्यवस्थापन करता येतं. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे आंबा बागायतदारांना की माहिती आवडल्यास अवश्य कॉमेंट करा. त्याचबरोबर जे आंबा बागायतदार आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोच करा. आणि आपण जी सिरीज चालू केलेली आहे ह्याच्यानंतर आपण वेगवेगळे जे ह्याच्यावरचे आंबा बागे सल्लामध्ये वेगवेगळे कीड किंवा रोग हे आपल्याला पुढं आपण बघणारच आहोत. धन्यवाद.